क्षेत्रामध्ये स्नान कसं करायचं त्याची 2-3 पद्धत आहेत. तुम्हाला आता तुमचे सद्गुरू सांगतीलच, त्यांच्याकडून जाणून घ्या. पण पहिलं काय करायचं आहे बघा, आपण काय करतो डायरेक्ट सूर मारतो, तिला हानी होते. लक्षात ना, तर तसं नाही करायचं आपल्याला. स्विमिंग टँकमध्ये सूर मारणं फार चांगलं आहे, पण हे स्विमिंग टँक नाहीये. तर पहिलं काय करायचं, तिला आपल्यामधून वेदना होणार आहेत त्या जलदेवतेला, कारण 64 योगिनी तत्वांचा वास आहे इथे, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही शांतपणे तिला आधी प्रवाहित करायचं. बरोबर, हे बघा 2 क्षमस्व परमेश्वर, क्षमस्व परमेश्वर, क्षमस्व परमेश्वर, क्षमस्व असं 5 वेळा करायचं. त्याच्यानंतर हे घ्यायचं, जल घ्यायचं थोडं, आणि त्यानंतर थोडं प्रोक्षण करायचं. बरोबर आहे, थोडं काय करायचं तर प्रोक्षण करायचं. आणि नंतर मग काय करायचं, शांतपणे आपले पाय डायरेक्ट बुडवायचे नसतात. पहिलं त्याच्यामध्ये तिला वंदन करायचं, आणि मग नंतर मग आपला पाय घ्यायचा, तो उजवा पाय पहिला सोडायचा शांतपणे, नंतर डावा पाय सोडायचा. एवढे शांत प्रक्रिया असते हे जलस्नानाची. आणि हे वंदनीय महादेवनाथ महाराजांनी आमच्याकडून अनेक वर्ष हे सगळं करून घेतलेलं आहे. म्हणून त्यांची कृपा फार मोठी आहे आमच्यासाठी. महादेवनाथ महाराज, गुरुमाऊली आई ममताई माऊली, विठ्ठलनाथ महाराज आमच्यासाठी महान कृपाक्षेत्राला मिळालं, आणि ते नाथपंथासाठी फार मोठं कडक अधिष्ठान आहे, आणि त्याप्रमाणे त्यांनी शिकवलेलं आहे. तर असं रामकृष्ण माऊली, त्यांनाही इथून वंदन आहे. रामकृष्ण माऊली, हरक निरंजन सद्गुण भंजन. ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय. आता बघा, मी घेतलेली ओंजळ आणि पहिली माऊलींना अर्पण केली आहे. पहिली माऊलीला शांतपणे अर्पण केले, नंतर सूर्यदेवतेला अर्पण केली आहे. नंतर शांतपणे नाही करायची नाही, नंतर सूर्यदेवतेला अर्पण केली आहे. नंतर सूर्यदेवतेला काही जण 9 अर्पण करतात, काही जण 11, काही जण 12, त्यांच्या परंपरेने. पण कमी कमी एक तरी शांतपणे करायची, एक प्रदक्षिणा घालायची. नंतर प्रवाहामध्ये शांत उतरून आपल्याला पहिला ते लक्षात ठेवा, अंदाज घ्या पाण्याचा, त्या बुळबुळीतपणाचा, काढता थोडंसं हे असं घ्यायचं. मग नंतर शांतपणे तुम्ही काय करायचे, खरं तर आपल्या नाभी एवढ्या पाण्यापर्यंत उतरायचं असतं, पण आता इथे आपण आपल्या सुरक्षेची काळजी घेऊ. उगाच कुठेतरी काहीतरी आपल्याला रिस्क घ्यायचं नाहीये, समजलं ना. तर नाभीपर्यंत पाण्यामध्ये हे घेऊन मग डुबकी मारायची असते, असं शास्त्र आहे. पण आता मी काय करणार आहे बघा, आपल्या गुडघ्यापर्यंत पाण्याचा अंदाज घेऊन, हे बघा इथपर्यंत आपण अंदाज घेतो गुडघ्यावर पाण्याचा, आणि मग त्याप्रमाणे हे करून साधारणतः एवढे घोटे आपले हे झालेत. आता शांतपणे पाण्याला हे करायचं आपल्याला, आणि सूर मारायचं. आता आपण व्यवस्थित काठावर बसून छानपणे आंघोळ स्नान तुम्ही करू शकता तुमच्या आवडीने. आदेश